या एका छोट्या बैठकीला इथे उपस्थित असलेले गावातील सर्व वडीलधारी ज्येष्ठ युवक मित्र आणि बंधू, वेळ कमी झालेल्या मला 2 वाजता मुंडे साहेबांची एक सभा उमापूरला आणि त्याच्या अगोदर मला आम्हाला एक गाव करायचे 15 मिनिटं चहा पिण्याच्या आठवड्यावर त्यांनी बोलवलेले आणि म्हणून वेळ मला कमी आहे, मला लवकर जाणं आहे. मी अतिशय संक्षिप्तमध्ये तुमच्यासमोर मी बोलणार आहे. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण इथे एकत्रित झाले. महायुतीचा उमेदवार विजयसिंह शिवाजीराव पंडित याचं चिन्ह आहे घड्याळ आणि यावेळेस ईव्हीएम मशीन 2 आहे. मशीनची संख्या 2 आहे. पहिल्या मशीनवर 3रं बटन दाबण्याच्या संदर्भातलं काही वडीलधाऱ्या मंडळीला माता भगिनी काही जुन्या महिला ज्या काय त्यांना ते लक्षात येणार नाही की तो बटन दाबायचं काय. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं ही सूचना तुम्हाला देतो की आपल्या घरी वाढवडिलांना आई आजी कुणी असतील ज्या वयस्कर आहेत त्यांना मशीन 2 आहे तर त्या पहिल्या मशीनवरचं 3रं बटन दाबण्याच्या संदर्भातल्या आपण सगळ्यांनी सूचना कराव्या. हे सगळ्यात महत्वाची सूचना तुम्हाला देतो. तारखेड येथे भूक घातलेल्या बैठकीला आता गावातले सगळे जबाबदार नागरिक येतात. निवडणूक अतिशय महत्वाची आहे आणि महत्वाच्या अशा निवडणुकीमध्ये मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगितलं की माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. 15 वर्ष त्यांचे झाले, 10 वर्ष यांचे झाले, हे 10 पाहिले ते 15 पाहिले. 10 वाल्यांचा कार्यकाळ कसा गेला काही नाही इथलचं मला माहित नाही, पण जुन्या गेवराई तालुक्यातले 193 गावं असे आहेत की तिथं ते फक्त आपलं 9 वर्ष झालं एकदाही गेलेले नाही. जुन्या गेवराई तालुक्यातले 193 मला खात्री त्यांच्या कर्तृत्वावर. तिकडचे पलीकडचे गाव मला वाटत नाही फिरलेले वगैरे आले असतील. मला ते येण्याचं पाप ते कधी करणार नाही म्हणून यांचे 10 वर्ष तुम्ही पाहिलेले आहे. आपण माझा एक समज असा आहे की मला माझं ठाम मत असं आपण लोकात राहिलो तर आपण लोकात आहोत. कशा झालं तुमच्या आम्ही लोकात राहिलो तर आम्ही लोकात आहोत आणि आम्ही लोकात नाही राहिलो तर आम्ही लोकात नाही. रोजचे विषय आहे विद्यमान भारतीय जनता पक्ष जे सत्तेत आहे 10 वर्ष, या 10 वर्षाच्या सत्तेत इतकं पराकोटीचं काम आपल्याला करता आलं असतं त्यांना की आम्हाला फिरणं मुश्किल झालं असतं. पण त्याच्यासाठी ग्रामीण भागाचा दौरा करणं, ग्रामीण भागात लोकांची विचारपूस करणं आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या अडचणी समजून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. मी पंचायत समितीचा सभापती राहिले. मला ग्रामीण भाग कळतो, मला ग्रामपंचायत कळते, मला पंचायत समिती कळते, मला जिल्हा परिषद कळते. मी जिल्हा परिषदेमध्ये 15-12 वर्ष मी काम केलेलं. त्याच्यातलं 7 वर्ष मी विरोधी पक्षाचा 10 वर्ष मी विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम केलेलं आहे. मी अतिशय प्रखरपणे सत्ताधारी पक्षाच्या नेहमी अंगावर जात होतो, माझ्या व्यक्तिगत स्वार्थापोटी नाही. मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो, सत्ताधारी पक्षाचा 2 वर्ष आमदार म्हणून होतो, पण विरोधी पक्षात सातत्याने राहिलो. मी माझ्या 11 वर्षाच्या कारकिर्दीपैकी 9 वर्ष मी विरोधी पक्षात राहिलो, 2 वर्ष सत्ताधारी पक्षात राहिलो. आणि म्हणून मला विरोधी पक्षात चांगला कळतो, सत्ताधारी पक्ष थोडा कळतो. मी आज तुमच्यासमोर एवढीच एक विनंती करायला आलो. काही कल्पना माझ्या डोक्यातल्या काही कल्पना, त्या कल्पना मूर्त स्वरूप, त्या कल्पनांना मूर्त स्वरूप जर काही द्यायचं असेल तर त्याला सत्ता लागते. शिंपला नदीच्या पात्रातले बॅरेज व्हावेत आणि ते बॅरेज जर काही झाले तर साधारण 32,000 एकर जमीन, साधारण 32,000 एकर जमीन पाण्याखाली येईल. 32,000 एकर जमीन कशाला म्हणते?
की 32,000 एकर जमीन यदा कदाचित पाण्याखाली जर काही येऊ शकली, माझा दावा हे नाही की 32,000 एकर ऊस होईल म्हणून. माझा दावा एकच आहे की आम्ही राजकारणी लोक ज्या ज्या वेळेस काही कार्यक्रम असतात आम्ही मोठ्या हुशारकी मारायला जातो की आमचा बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगाराचा जिल्हा हे चित्र मात्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आज मी साधारण 2008-9 ची गोष्ट, साधारणपणे आपल्या गेवराई तालुक्यातून स्थलांतरित होणाऱ्या मजुराची संख्या ऊस तोडणीसाठी तुम्हाला अंदाज नसेल की 58 ते 62,000 होती. मी कधीच बोलतोय 8-9, आज 2024 आहे. स्थलांतरित होणाऱ्या मजुराची संख्या किती माहिती तुम्हाला माहित नसेल तर सांगतो की +92,000. हा आकडा किती गतीनं वाढत चाललेला आहे त्याचा विचार न केलेला 12-13 वर्षात आपण 92,000 होतो, साधारण दुप्पटीच्या जवळ आहे. आणि अशा पद्धतीने जर का हा आकडा वाढत चालला तर पुढं या भागातल्या शेतीचं वाळवण झाल्याशिवाय राहणार. त्याला एक संधी दिली पाहिजे. जुने लोक काम करत होते, तुम्ही लोक जे काही शेती करत होते तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं अधिक चांगली उत्पादकता तुमचे पोरं करायला लागले. त्यांना इंटरनेट कळायला, शेजारच्या गावात काय चाललंय कळायला, पाहुणे रावणे तिकडे पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात, शेजारच्या जिल्ह्यात चर्चा करू लागली एकमेकाबरोबर. तुमच्याकडे काय होतं, कापूस होते, तूर होती, सोयाबीन होतं, ऊस होता, काय उतारा निघाला, पोरं चर्चा करायला लागल्या. आणि चर्चा करत असताना पोरांच्या मनात एक उर्मी तयार व्हायला लागली, एक ईर्ष्या तयार व्हायला लागली, एक इच्छाशक्ती व्हायला लागली की हो आमच्या मामाच्या पेक्षा माझं उत्पन्न जास्त आलं पाहिजे. आमचा तिकडं मावस भाऊ त्याच्याकडे तूर इतके पोते निघाले, सोयाबीन हे इतकं झालं, तिकडं 8-9 पोते निघालं, क्विंटल निघालं, आज आमच्याकडे 2 क्विंटल निघालं. काय करायचं, चुकलंय. भावाने तिकडून सांगितलं की जमिनीतली ओढ 9 इंच खाली गेल्याशिवाय आपण सोयाबीनची लागवड केली नाही पाहिजे, सोयाबीन टाकलं नाही पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. कारण जास्त जर काही गरमी असली तर फुटवा कमी होतो हे आपल्याला कोणी सांगून नाही कळलं. पाहुण्याने सांगितलं. मला 12 क्विंटल येण्याचं कारण हे आहे की जमीन भिजून मी सोयाबीन लावतो. ही चर्चा होऊ लागली. तुम्हाला आठवत असेल तर जुन्या काळात तिथं आहे काम करणारे प्रत्येक जण 12-12 टन बेलं लागायचं आपल्याला येते. कुठे 11-12 टनापर्यंत आपण जायचो. आज 2.5-3 टनापर्यंत बेलं लागायला. शेती करण्याच्या पद्धती सुधारायला लागल्या, काम करण्याच्या पद्धती सुधारायला लागल्या. कुणी परदेशातले लोक नाही आले, ते तुमचेच पोरं काम करू लागले, ते अधिक प्रभावी पद्धतीने काम करू लागले. गेल्या वर्षी मी माझं सांगतो इकडचं नाही, गेल्या वर्षी जय भवानी कारखान्याची सरासरी ही 52 टन हेक्टरी 52 टन म्हणजे एकरी किती झालं 20-25 काय पडतो कोणाच्या दवाखान्यात बसली का असो एकरी 20 टन होती. एकरी 20. आता एकरी 20 टन जर काही तुम्ही करायला लागलात तर शेती परवडते का? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला यदा कदाचित शेतकऱ्याचे जीवनमान जर काही उंचवायचं असेल साधन आणि सुविधा त्याला दिली पाहिजे. पाणी दिलं पाहिजे. तुझा विषय नव्हता, तुझी गरज आहे मला, पण तुझा विषय नाही. तुझ्या संघटनेमुळं मदामराव पंडित बाळ 15 वर्ष मूळ विद्यालय, आपल्या मूळ विद्यालय आपण जर का या शेतात असणाऱ्या त्या 9 तरुणाला जर काही तिथं शेतात थांबण्यासाठी संधी नाही दिली, साधन काय म्हणतो आपण, पाणी आणि लाईट, सुविधा काय म्हणतो, शेतीमालाचे भाव, साधन आणि सुविधा जर का ते शेतात काम करणारे या पोरांना जर दिलं नाही ते पोरं परत धाब्यावर जातात.
आणि एकदा का धाब्यावर गेले की घरी जाणार नाही. मी तुम्हाला आज इथं विश्वास देण्यासाठी आलेलो मी तुम्हाला इथं विश्वास देण्यासाठी आलेलो की या भागातले दळणवळणाचे साधन इतके बळकट करा की त्या भागातला व्यवहार वाढल्याशिवाय राहणार नाही. विजयला तुम्ही विधानसभेमध्ये काम करण्याची संधी द्या, 2 वर्ष द्या. 2 वर्षात या भागातले दळणवळणाचे साधन इतके मजबूत करूया की व्यवहार आणि व्यापार त्या भागात सुद्धा वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी हरकत घेतली की या भागात रस्त्याची जी काही दळणवळणाची अतिशय कमकुवत साधन तुम्हाला तक्रार करायची वेळ येणार नाही. 2 ते 2.5 वर्षात या भागात अतिशय मजबूत अशा प्रकारचे रस्ते, या भागात दळणवळणाचे अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम करेल. ते अतिशय नम्रपणे मी तुम्हाला इथं सांगायला मला काही इथं राजकारण करायला वेळ नाही. मी रोज उठून बसून तेच धंदा करत नाही. हॅलो याला धरा त्याला सोडा हे माझ्या भानगडी नाही. मी तुम्हाला केवळ पुढच्या रांगेत बसणारे ही नेते मंडळी नाही, तर सगळ्यात मागच्या रांगेत जे काही उभा आहे त्याला मी विश्वास देण्यासाठी आलो. काही काम असं नका, काही काम असू दे, फक्त 23 तारखेपर्यंत माझी अडचण आहे. मला फोन उचलता येत नाही. मी कुणाला तरी बोलतो, दुसऱ्या फोनवर एकाचा येऊन जातो, तिसरा येऊन जातो, लोक अंगावर येतील आता 23 तारखेपर्यंत. पण 23 तारखेच्या नंतर मात्र ही परिस्थिती राहणार नाही. मला एक मेसेज करत चला. मी मागच्या रांगेतल्या लोकांना बोलतो, तुमच्या काही व्यक्तिगत काम असं नका, दवाखान्यातला असं नका, पंचायत समितीतला असं नका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, कुठंचंही काम जर काही नडलं तर मला फक्त मेसेज करा. फोन उचलला नाही झालं तर त्या दिवशी रात्रीपर्यंत त्याचा निकाल मात्र निश्चित करेल. मी साधारण महिना झाला काही लोकांना बोललो, 3-4 व्यापाऱ्यांना बोललो. तिथं जे प्लॉटिंगचं दलाली करणारे ब्रोकर असतात, मध्यस्थी लोक असतात, मी त्या 3-4 लोकांना 1.5 महिन्यापूर्वी बोललेलो. आणि मी प्रयत्न करतोय की सावरगाव ते माजलगाव नाही तर सावरगावच्या अलीकडे मी यायला तयार आहे. रस्त्यावर 1 एकर जागा घेऊन एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं ऑफिस तिथं उभा करण्याच्या संदर्भात मी तुम्हाला आणि त्या ऑफिसमध्ये बऱ्यापैकी वेळ मी स्वतः तिथे घालवला आहे. तुमच्याबरोबर बसल, तुमच्या अडचणी ऐकून घेईन. अडचण तुमची अशी आहे, तुम्ही फक्त विधानसभेला घ्यावं, फक्त विधानसभेला. काय तर तुमची पंचायत समिती इकडे, तुमची तहसील इकडे, तुमचा तलाठी तिकडे, तुमचा मंडळाधिकारी इकडे, तुमचा डेप्युटी कलेक्टर तिकडे, तुमचा विद्युत मंडळाच्या कामातला तो उपाभियंता तिकडे, कार्यकारी अभियंता इकडे, आणि कार्यकारी अभियंता जे काही बसतात ते अंमलबजावणी. आमचं बीड तुमच्या अडचणी फक्त आम्हाला भेटायला तुम्हाला तिकडे यावं की तिकडं फोन करावा, ती अडचण दूर व्हावी. म्हणून यानंतरच्या काळात माझा प्रयत्न आहे, या निवडणुकीच्या नंतर महिन्याभराच्या आत मी तो निर्णय करेन आणि एक अतिशय उत्तम विश्वास देतो की आठवड्यातनं बऱ्यापैकी वेळ मी इथं घालव, तुमच्यात बसल, तुमच्याबरोबर चर्चा करत आणि आठवड्यातला बऱ्यापैकी वेळ इथं घालून तुमच्या अडचणीला मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न करतो. मला स्वतःच ते नाद आहे लोकांच्या ओळखी करून घेणं. आणि म्हणून तेच कारण आहे की मी गाडीत एकटा फिरतो. एकटा फिरण्याचं कारण ते गर्दी परत आणली की हे बसला का, त्यांच्या आग्यातला का, त्याच्यातच आपला वेळ जातो. एकटं फिरलं माणसं मोकळं बोलतो, आमच्या काही तक्रारी असतील ते करतात. आणि त्याच्यामुळं मला स्वतः नाद आहे की तुम्हा लोकांच्या ओळखी व्हाव्या, जास्तीत जास्त लोकांचे ओळखी व्हाव्या आणि तुमच्या अडचणी समजून घ्याव्या. मी तुम्हाला खात्री देतो की मी तुम्हाला नावनी करणार. भले उद्या विजय आमदार होणार असेल, पण मी असं नाही म्हणणार की तुमचं काम आहे जा त्याच्याकडे विजय, असं नाही. तुमचं काम आहे हे मी प्रचार इथं करायला आलेलो विजयचा, पण पुढच्या 5 वर्षात तुमच्या त्या मताशी माझी बांधिलकी राहील हा विश्वास.
मी काल परवा काहीतरी शब्द दिला इकडच्या सभामंडपाचा होय तो निश्चितरित्या होईल. मी इथं आलो होतो त्यावेळेस मला काही कामं सांगितले होते, काही मातंग समाजाने स्मशानभूमीची अडचण सांगितली, त्याला मंजुरी दिलेली आहे. तुम्ही ग्रामपंचायत सूचना मंजुरी पत्र दिलं ना, त्यांना मंजुरी पत्र दिलेलं आहे. काही सुंदरराव त्यांनी ते भिकू बंदेसाठी तिथं त्याची पूजा करणारे पूजा अर्चा करणारे समाज मंदिरातले त्यांना निवासाची व्यवस्था करावी म्हणून त्यांचीही मंजुरी दिलेली आणि उशीर झाला मला, पण ताडेश्वर मंदिराचा सभामंडप सुद्धा मंजूर करून दिलेला आहे. गाव आहे, सरकारचं गाव आहे, सरकारचं गाव आहे, लहान गाव नाही. मी खात्रीने सांगतो याची लोकसंख्या ही 12-13 हजारापेक्षा अधिक असेल, बरोबर ना? तेवढी आहे का जास्त? 12-13 हजार तर नक्कीच आहे या सर्कलचं गाव. तुम्हाला हे सर्कलचं जे काही गाव आहे तुम्ही स्वतः विजयला द्या. या सर्कलचे जे काही गाव आहे आणि सर्कलचे जे काही गाव आहे, मी काल टाकरवंडला तेच बोलतो. या गावांना माझा प्रयत्न राहील की पहिल्या 1 वर्षात किमान 50 लाख रुपयाचा निधी या गावांना मेन रोड नंतर करा. हे जे काय बाजूचे जे काय आहे लहान गोळा लहान रस्ते जिथे या मावळ्यांना चालता येत नाही ते रस्ते मी 1 वर्षाच्या आत करण्याचा तुम्हाला शब्द देतो. तुम्हाला तुमचं मतदान केल्याचा पश्चाताप होणार नाही होणार. तुम्हाला अभिमान वाटेल की योग्य उमेदवार तुम्ही निवडून दिलेला आहे. माझ्याकडे अशी परिस्थिती नाहीये की निवडणूक संपल्यावर मी माझ्या कामाला, असं नाही होत. निवडणूक संपल्यावर मी माझ्या कामाला असं होत नाही. बाप राजकारण करायला गेले, पोरं वाढवून करायला गेले, असं नाही. असं होणार नाही. तो तिथं आहे, तो त्याचं काम करत, तो बाजूला असतात. अडचणीच्या काळात मी आहे. आजही सांगतो तुम्हाला, खात्रीने सांगतो, या भागातला जो काही बॅकग्राऊंड इकडं आल्यापासून हे जे काही माजलगाव तालुक्यातले काही गावं जे काही गेवरा विधानसभेत गेलेले आहेत या गावांना फारसा काही न्याय देऊ शकलो नाही. पण आज विश्वासानं सांगतो तुम्हाला येऊन 10 वर्ष झाले. मी या 10 वर्षाचा बॅकलॉग अगदी खात्रीनं भरून काढून तुम्हाला या भागातल्या लोकांना अभिमान वाटेल इतकं उत्तमपणे काम करत येतं. मी अजून एक शेवटचं सांगतोय तुम्हाला. माझ्या कारखान्याच्या शेती विभागाला मी 2 दिवसापूर्वी सूचना दिलेल्या आहेत. या भागातल्या सर्व गावांच्या नोंदी 265 सहित कोण काय म्हणत असेल, कोण काय बोलत असेल याच्यावर विश्वास ठेवू नका. बारकी नव्यानं आलेले अजून शिकायचे वेगळे. हे शिकायचे अजून नव्यानं आलेले. दुराड पेटायचं कौतुक आता पाहायला गेले. लय मोठी खेटाखिटी केलेली आहे, तुम्ही बारकी बोलले नादाला लागू नका. आम्हाला काही घेणं देणं नाही. परमेश्वर तुमचं चांगलंच करू. आम्ही कधीच अशी चुकीचं हे करणार. परमेश्वर तुमचं भलं. बिनकामाची पुस्तिकं कशाला लागायला तुमचं काय करायचंय काय नाही परमेश्वर तुम्हाला भलकला. आणि म्हणून अशा भावळेपणाच्या गोष्टीला बळी नका जाऊ. ऊस नाही मिळणार, हे नाही करणार, जमाना झालं बंद केलं. ते कधीच केलं नाही पाहिजे. शेतकऱ्याच्या कोणत्याही शेती कामाशी संबंधित असणाऱ्या गोष्टीच्या वाटा नाही. तुमच्याकडं भानगडी कमी. आमच्याकडे MREGS ची इतके कामं चालू आहे की साधारणपणे म्हणजे 2 महिन्यापूर्वीची गोष्ट 8,300 विहिरींची कामं चालू आहेत. त्याच्यातले असे गृहीत धरा 10% बाउंड्री असते. इकडचं तिकडचं दाखवून भानगडी करत असतो. पण अतिशय उत्तमपणे कामं चालू आहे. विहिरी
चांगल्या झाल्याचे दिसतात, गायगोटे चांगले झाल्याचे दिसतात. या भानगडीत आम्ही कधी राजकारण केलं, ते पंचगटाचा ते पंचगटाचा या भानगडीमध्ये केलं. मला तेच तुम्हाला सांगायचं की उसाविसाच्या भानगडीत काही मनात शंका घेऊ नका, तुम्हाला कोणतीही अडचण राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो. आणि राहिला प्रश्न हा जो काही समतोल आहे विकासाचा, हा या 5 वर्षात निश्चित पुढच्या 5 वर्षात ज्या वेळेस इथंच आपण बैठकीला येऊ, तुम्ही म्हणलं पाहिजे तुम्ही बोललं ते केलेलं आहे. आपलं तिकडे जायचं ना पारडी वस्तीला आम्हाला 1 किलोमीटर हे जे रस्ता आहे आतमध्ये 1 किलोमीटर कच्चा रस्ता आहे. 5 दिवस ते बरीच लोकांची आम्हाला ते जाणं येणंच मुश्किल आहे. तुमच्या रस्त्याच्या पारडी वस्तीच्या रस्त्याच्या संदर्भात जे काय आहे, माझा प्रयत्न आहे. वस्ती कितीची आता 100 रुपयांना त्यांच्या सोयीचे की तुमच्या तुम्हाला या रस्त्याच्या संदर्भातली तक्रार करता येणार नाही. पारडी वस्तीच्या रस्त्याच्या संदर्भातली परत तक्रार येणार नाही एवढं मात्र सांगतो. तक्रार केली सगळं तुम्हाला सांगतो साहेब, तक्रार केली सगळे झालं तुम्हाला सांगतो. पुन्हा पंचमिती असो का घरपती असो नसते हो रस्ता तुम्हाला रोड करू परदेशात रोड करू. रोड आता बंद केलं नाही काय नाही तुम्हाला सांगतो. घरामध्ये समा असो माझी समिती असो नुसता करून देते. ही चर्चा आता झालेली, मला यापूर्वी चर्चा झालेली रस्ता होईल. रस्त्याच्या कामाच्या संदर्भात निश्चित या नजीकच्या काळात कामाला लागेल, काम ते काम होईल हे तुम्हाला विश्वास देतो. शब्द देतो परत एकदा आपण कामाचे दिवस या कामाचे दिवस असताना तुम्ही इथं मोठ्या संख्येने आला. माझी विनंती तुम्हाला येते की उद्या मतदान करत असताना मनात काही शंका आणू नका. त्यांना संधी देऊन पाहिलं तुम्ही, तेही 15 वर्ष आपण पाहिलेले आहे. आणि म्हणून मनात काही शंका न घेता उद्याच्या या निवडणुकीला सामोरे जात असताना एक संपादनी दान करा आणि विजयाला या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करण्याची संधी द्या, एवढीच एक विनंती करतो आणि आपण